तर हॅलो गाईज, आज माझा रायडिंग ब्लॉग 2 आहे. जी मी चाललो आता पुण्यावरून घरी सातारला. आणि मागच्या जो रायडिंग ब्लॉग 1 केला त्यात खूपच मजा आली. तुम्हाला माहितीच आहे सगळं. आता हे सगळं घालून मी आता चाललेलो आहे. बघू आता आज काय होतंय काय. गाईज आपली गाडी बघा, आपली गाडी तयार झालेली आहे. रेडी टू रेस आता बघा गाडी. चला जाऊ का रे मम्या. मागच्या पण तुम्ही होता, आता फिश नाही इथं, बाहेर नाहीत. चाले 4:57 झाले. जाऊ का? बाय बाय, येतो लवकरच. चला रे बाय, चला रे बाय बाय. मागच्या वेळी मी जेव्हा पहिला रायडिंग ब्लॉग केला ना तेव्हा घरी गेलतो आणि घरून माघारी येताना मी ब्लॉगच केला नाही, कारण की खूप वेळ झाला मला निघायलाच 11-11:30 वाजलेले घरून रात्रीचे. म्हणून मी काही ब्लॉग वगैरे केला नाही, मी डायरेक्ट आलो आहे तसं. आणि आता हा माझा दुसरा ब्लॉग आहे परत घरी जाताना साताऱ्याला. बघू आता आपण आता पोचलो प्रेमन चौकमध्ये. प्रेमन चौकात पोचलो की तिथून आपण युनिव्हर्सिटी चौकातनं मग डायरेक्ट चांदणी चौकात गाडी बाहेर काढायची. चांदणी चौकामध्ये हा प्रेमन चौक आहे. आता आपण इथून जाणार डायरेक्ट युनिव्हर्सिटी चौकमध्ये. युनिव्हर्सिटी चौकाला गेलो ना की तिथून मग आपण चांदणी चौकाकडे गाडी काढायची. आणि मग चांदणी चौकातून आपण डायरेक्ट वारजे, नवलेवरनं डायरेक्ट सातारा. काय आता आपण आलो चांदणी चौकात आलेलो आहे. आपण ह्या साईडला मुंबई तिकडे जायचं असतं, तिथं सातारा काय असतं वाटते. आता आपण डायरेक्ट इथून वारजे नवले पुढं 5:19 झालेत. बघू ना वारजेला आपल्याला गर्दी नको लागली पाहिजे. वारजेला नवलेला आपण लवकर जातो पटकन. जर गर्दी लागली तर अवघड आहे, मग तर नकोच लागायला गर्दी. बघू गर्दी नसल्यामुळे आपण आलो 3 मिनिटात. बरं झालं गर्दी नाही. गर्दी असती तर लय वांदे झाले असते, पूर्ण इथपर्यंत जाम असू शकते. आता पुढं पण गर्दी दिसत नाही आहे नवलेला, म्हणजे आपल्याला इझी आहे. आता पोचलो शेवटी आपण नवलेला. आता नवलेला पण गर्दी नाही आहे, काय इझिली आलो आता. गर्दी असतील नवलेला तर मजा झाली. नशीब आहे आपलं चांगलं, 5:30 वाजा आले तरी गर्दी नाही येत. आता नवलेला 5:30ला म्हणलं आपण 6:30 पर्यंत पोचतोच आपण साताऱ्यात. पुन्हा तू तसं 1 तासच लागतो, पण आता कसं आम्ही आत राहायला गेलो ना पोचडीला, त्यामुळे जरा अवघड आहे. आता आपण आलो आहे खेडशिवापूरला. खेडशिवापूरचं पुढं आलो आहे आपण. 2 नाका पास केला आहे. इथे एक मंदिर आहे बघा, केवढं मोठं मंदिर आहे बघा. दिसतंय का बघा.
सातारा जिल्ह्यात एंट्री मारतो. इकडं पुणे, ह्या ब्रिजच्या या साईडला पुणे जिल्हा आहे आणि इकडं सातारा जिल्हा आहे. बघा किती भारी दिसतं. पण किती तळं आहे किती भारी आहे. आता आपण सातारा जिल्ह्यात एंट्री मारतो. एक किरवळ आहे, कारवळ आहे. हे पुणे देतं आणि हे सातारा देतं. कायच गर्दी लागली आपल्याला. काय माहीत काय कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणून गर्दी लागली जरा. आता आपण घाटात आलेलो आहे. रस्त्याचं काम चालू आहे बहुतेक, त्यामुळे गर्दी आहे. हे बघा या कामामुळे गर्दी झाली सगळी. आता आपल्याला काम चालू झालं आहे. आता घाट चालू झालं आहे. आता लय मजा आहे. बंद पडला बघा मध्ये. रस्ते चांगले केल्यामुळे मजा येते. हे रस्ते नवीन केले जातात. मी पण मागच्या आलो तेव्हा नव्हतं, त्यामुळे जरा माझ्या इथे गाडी चालवणार. इथं मागच्या अडकलेला तो ट्रक टॅम्पो छोटा इथं अडकलेला. आणि तिथं आपल्याला दुसरी गाडी भेटली तो करायला. साधारण एंट्री मारताना पहिला हे जमतं.
हा आणेवाडीचा टोल नाका आहे. आलो आपण आता एकदम जवळ आलो आपण साताऱ्याच्या. आपण आलो सातारा फायनली. 6:30 वाजले. मला म्हटलेलं की नाही 6:30 आपण साताऱ्यात. तरी मध्ये जरा गर्दी लागली आपल्याला. खंडाच्या गाड्याची तर गर्दी लागली. आणि आता आपण आलेलो आहे, हे बॉम्बे रेस्टॉरंट आहे. फायनली आपण आला. आता इथं बघू. जाता जाता आमची आई तिथे एक्सरसाइज करायला. रात्री तर आईला भेटून जाऊ आपण जाताना. बघू आली असली तर, नाहीतर मग घरी गेली असतील. 6:30 वाजता आले. बघूच आपण आहे काय. इथं ओपन जिम आहे. हा इथं बसलं आहे बघा एक्सरसाइज करत. आले बघा. आले बघा. चल की. किती वेळ? बरं बरं या लवकर. हा हो चल खायला आणले. काय खायचंय? काय खायचंय? मटण आणलंय का नाही? मटण आणलंयस काय? ए या लवकर. बघा म्हटलं की नाश्ते रोज एक्सरसाइज करायला येतं. मला म्हणते काय खायला आणलंयस काय? म्हणून म्हणते. आलो शेवटी आपण. खूप दिवसानं आलो घरी. पण हे बघा संध्याकाळ आल्यामुळं हे असं होतं. हे बघा तुम्हाला दिसतंय का, पूर्ण हेल्मेटवर चिलटं आहेत. पूर्ण हेल्मेटवर चिलटं झालेत. कॅमेरावर पण चिलटं होते. पण आता धुवायला लागेल मला. जॅकेटवर पण आहेत. इथे दिसतात का नाही तुम्हाला माहीत नाही. जॅकेटवर पण चिलटं झालेत सगळे. धुवायला लागणार आहे आता. तर आता पोचलेलो आहे मी गाईज घरी. आणि आज बरं काय कांड झाला नाही. आज नीट आलो मी व्यवस्थित. आणि आता बघू कुठं काय फिरलो साताऱ्यात तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेनच. आणि माझा नेक्स्ट ओपन माईक पण लवकरच येणार आहे. तर बघू कसं होतं आता. कारण की ह्या ओपन माईकमध्ये काय मी असं नुसतं ट्राय केलं. तर आता पुढच्या ओपन माईकमध्ये अजून चांगलं करणार आहे. तर आवडेल तुम्हाला नक्की. आणि ह्या ओपन माईकला तुम्ही चांगलाच सपोर्ट केलेला आहे. तर असंच करत राहा सपोर्ट. आणि मी असंच चांगलं करणार आहे. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.